वहिनी साहेब, वहिनी साहेब, घरला चला वहिनी साहेब. गोदामाचा हात सोड सोड मला. वहिनी साहेब घरला चला. मला बघायचं नाही मी सांगते. असं नका करू वहिनी साहेब. चला गोदा. वहिनी साहेब. गोदानी मला वाचवलं आणि तिच्या झोपडीत घेऊन गेली. बरेच दिवस मी आजारीच होते. गोदानी माझी खूप सेवा केली. तिनेच मला आधार दिला. कुठे आहे मी? वहिनी साहेब, माझ्याकडे. का वाचवलंस मला गोदा? आता काय करू मी जगू? असं काय बोलतास वहिनी साहेब? काय झालं? माझ्या घरातून ह्यांनीच मला बाहेर काढलं. आता नाही जगायचं मला. तुम्हाला ठाव आहे ना दादा किती गरम डोक्याचे आहेत. कोणतरी भडकवलं असेल म्हणून चिडले असतील. शांत झाली की येतील तुम्हाला न्यायला. कोणीतरी भडकवलं म्हणून इतके चिडले की मलाच घरातून बाहेर काढलं. आयुष्यातून बाजूला गेलं. वहिनी साहेब, तुझी अमंगळ सावली सुद्धा या वाड्यावर पडू देऊ नको असं म्हणाले. माझी आता जगण्याची इच्छा संपली. जाऊ दे मला. वहिनी साहेब, नको अडवू गोदा. जाऊ दे मला. असं नका करू वहिनी साहेब. जीव देणं पाप आहे आणि जीव घेणं त्याहून मोठं पाप आहे. मी कोणाचा जीव घेणार? विचारा स्वतःलाच. वहिनी साहेब, आता तुम्ही एकट्या नाही. तुमच्या पोटात शास्त्र्यांचा वंश वाढतो. या त्याचा तरी विचार करा. शांत हो. आराम करा. बघू पडा थोडं. पार्वती वहिनी, पार्वती वहिनी, पार्वती वहिनी, पार्वती वहिनी, पार्वती, ए पार्वती, गेली तरी कुठे? पार्वती, पार्वती वहिनी, पार्वती वहिनी, पार्वती गेली गेली. पार्वती जाऊ दे गेली तर. पार्वती 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 गेली. जा गेली. पार्वती गेली. जाऊ दे गेली तर. महादेव दादा, पार्वती वहिनी कुठे गेली? असं का बघतोयस? सांग ना, पार्वती वहिनी कुठे गेली? पार्वती वहिनी गेली कुठे? माझी गेली. कुठे गेली? महादेवा, काय रे? काय झालं तुला? असा का बसलायस?
काही विचार ना त्याला, पार्वती वहिनी कुठे गेली? हो महादेवा. गेली, निघून गेली, कायमची निघून गेली. महादेवा अशी कशी गेली? मी नव्हतो म्हणून गेली. मी असतो तर जाऊच दिलं नसतं. नीनू थांब. महादेवा अरे काय बडबडतोयस तू? कुठे गेली पार्वती? कधी गेली? श्रीरंगला विचार, विचार त्याला, त्याला माहित असेल कुठे गेली, कधी गेली. काय? अरे त्याचा काय संबंध? तू घरात होतास ना महादेवा, तुला ठाऊक असायला हवं. हवं की नाही? लागला का ग पत्ता पार्वतीचा? कुठे गेली ती? नाही ग, आजूबाजूला कुणालाच माहिती नाही ती कुठे गेली ते. आणि हा बघ काय बडबडतोय, म्हणे श्रीरंगाला विचार. आता त्याला कुठून माहिती असणार? त्याच्या घराला तर कित्येक दिवसापासून मोठं कुलूप आहे. म्हणजे छबू ती पण गेली? गेले, सगळे गेले, श्रीरंग पण गेला, ती छबू गेली, आणि पार्वती पण गेली. गेले, सगळे गेले, कायमचे गेले. गेले गेले. बहिणी साहेब, गुळेलीचा काढा घ्या, बरं वाटेल. नकोय मला. नको का काय करता वहिनी साहेब? औषध नाही घेतलं तर बरं कसं वाटेल? नाही व्हायचं मला बरं. तसं नाही तर असंच. आजारी पडून गेले तर निदान जीव द्यायचं पाप तरी नाही लागणार. असं अशुभ नका बोलू वहिनी साहेब. कधीतरी पोटात वाढणाऱ्या जीवाचा विचार करा. त्याचा विचार येतो म्हणूनच तर शांत आहे. बघा बघा काय दशा करून घेतल्या स्वतःची. मी वाड्यावर जातो आणि सांगतो की वहिनी साहेब माझ्याकडे आहेत आणि पोटुशा आहेत. मला ठाव आहे महादेव दादा लगेच येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. न जातो. हो दे, माझी शपथ आहे तुला. वाड्यावर जाऊन काही सांगायचं नाही. वहिनी साहेब केवढा ताप भरलाय सा. काढा घ्या. म्या वैदू बाबाकडे जातो आणि तुमच्यासाठी औषध आणतो. फक्त मला सबूत दे वहिनी साहेब. तुम्ही कुठं बी जाणार नाही. जातो. नाही जाणार. इथेच आहे. शास्त्रांचा वंश माझ्या पोटात वाढतोय म्हणून जगते मी. हे बाळ त्यांच्या स्वाधीन केलं की मग मी कुणाचंच ऐकणार नाही. माझं जीवन संपवणार मी. दादा तू अदृश्य केलंस तिला? मी केलं. मी अदृश्य केलं पार्वती. कायमचे गेले अदृश्य. मी दादा तुला अदृश्य करायची जादू येत असेल तर परत आणायची पण येत असेल ना? कर ना जादू. कर ना. येईल परत.
परत येईल ती पार्वती येईल परत. का नाही येणार? तू जादू केली तर नक्की येणार. कर ना रे जादू, कर ना. जादू नाही मला जादू नाही मला येत. मला नाही जादू. तुझ्या आठवणींनी बेजार होऊन वेडा झालो, भ्रमिष्ट झालो. पार्वती 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 थांब. पार्वती 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 दादा चल आपण पार्वती 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 मी इथे आहे. पार्वती पार्वती कुठे आहे? पार्वती 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 कुठे? पार्वती अरे थांब रे. इथे पार्वती येते पार्वती. चला येतात. पार्वती 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 मी माझं पार्वती पार्वती मी कुठे गेली होती? एक मिनिट पार्वती पार्वती ये ना इकडे. अरे थांब कुठे? नाही ही बाई इथे पार्वती थांब. नाही इथे इथे अरे नको जाऊ. पार्वती दिनू हे पार्वती पार्वती हे पार्वती पार्वती हे पार्वती पार्वती हे पार्वती हे दारूकडे. पार्वती कुठे आहेस तू? पार्वती मी 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 अरे पार्वती. आणि अचानक एक दिवस श्रीरंग आला. पार्वती कुठे? पार्वती ही पार्वती ही गेली नाही. हे आमचे आमचे कुठे आम्हाला कुठे? पार्वती पार्वती महादेव. कौन है? कौन है? कौन है? महादेव मी श्रीरंग. श्रीरंगपंत हे आमचे ज्येष्ठ चिरंजीव महादेवराव. महादेवराव. श्रीरंगपंत, आमची एक इच्छा आहे. बोला. या वाड्याच्या छायाचित्रांसोबत आमच्या पार्वतीचं एखादं छायाचित्र जर तुम्हाला काढता आलं तर. तुमचं आपलं काहीतरीच. अहो अनोळखी माणसाला असं सगळं सांगतात का? श्रीरंग आमच्यासाठी अनोळखी कुठे आहे? तो आता आमचा मित्रच झालाय. अगं अवघडण्यासारखं काय त्यात? श्रीरंगराव आपल्यासाठी अनोळखी आहेत का? सोहळा तर फारच छान झाला. आता छायाचित्र आल्यानंतर खरं काय ते कळेल. ते पाहून तुमची निराशा होणार नाही याची खात्री बाळगा. तू आलास. अहो तुमच्या नसण्याने पार्वती वहिनीला फरक पडायचा. अस्वस्थ असायचे त्या. आपण श्रीरंगरावांनी तो त्यांचा एकटेपणा दूर केला. महादेव, तू का आलायस? का आलायस तू? जा.
जा तू. हा मला चिडवायला. तुला जाब विचारायला आलोय मी. जाब आम्हाला. पार्वती वहिनी कुठे आहेत महादेव? पार्वती वहिनी. वहिनी कुठे? कुठे पार्वती वहिनी? कुठे पार्वती? हे तू मला विचारतोस? तुलाच विचारणार. तूच सांग, कुठे आहे पार्वती? कुठे आहे? तुला आवडायची ती, तूच म्हणाला होतास. त्या मुलीच्या तू प्रेमात पडलास ते नाव मला कळायला हवं श्रीरंगराव. ते महत्वाचं नाहीये महादेवा, पण बघता क्षणीच तिच्या प्रेमात पडलो होतो आणि तेव्हाच मला कळलं होतं की ही आपली कधी होऊ शकत नाही. आणि तरीही पडलो. का? ती तुझी का होऊ शकणार नव्हती? तिचं लग्न झालं होतं. तू एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला होतास.